नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एखाद्या अल्जेब्राइक इक्वेशनचं रूट कॉम्प्लेक्स नंबर यूज करून कसं कॅल्क्युलेट करायचं। खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो कोणतं एक्झाम्पल आपण सोडवणार आहे बघा। यूज डी मोवियर्स थेरम टू सॉल्व दिस अल्जेब्राइक इक्वेशन। हे अल्जेब्राइक इक्वेशन सोडवण्यासाठी डी मोवियर्स थेरम आपल्याला यूज करायचा आहे। मग माहिती आहे आपण डी मोवियर्स थेरम जर यूज करायचं असेल तर आपल्याला काय लागतं, एक कॉम्प्लेक्स नंबर लागतो जो पोलार फॉर्म मध्ये आहे। ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, पोलार फॉर्म मध्ये। आणि काय पाहिजे, तो कॉम्प्लेक्स नंबर पॉवर फंक्शनच्या फॉर्म मध्ये असला पाहिजे। ठीक आहे, रेस टू पी बाय एन, क्यू बाय एन या टाइप मध्ये नंबर असेल तर आपण डी मोवियस थेरम अप्लाय करू शकतो। ठीक आहे, मग आता जरा लक्ष द्या, हे अल्जेब्राइक इक्वेशन आता कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कसं आणायचं। सो पहिल्यांदा आपण दिलेलं अल्जेब्राइक इक्वेशन लिहून घेऊया। x रेस टू 8 प्लस x रेस टू 5 प्लस x क्यूब प्लस 1 इज इक्वल्स टू 0। आता हे इक्वेशन सोडवायचं आहे म्हणजे मला काय करायचं आहे, एक्सच्या 8 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत, 108 रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत। पण डायरेक्ट मेथडने कॅल्क्युलेट करायचे नाही, तर कुठल्या मेथडने कॅल्क्युलेट करायचे, डी मोवियस थेरम वापरून। ठीक आहे, मग आता काय करायला लागेल, लक्ष द्या केअरफुली। मग अशा टाइपचं जर एक्झाम्पल आलं तर काय करायचं, ते जे काही आपल्याला अल्जेब्राइक इक्वेशन दिलं असेल त्याच्यामधल्या पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप, दुसऱ्या दोन टर्मचा एक ग्रुप करायचा। ठीक आहे, सो पहिल्या दोन टर्मचा आपण एक ग्रुप करूया आणि त्याच्यातून काय कॉमन निघतं बघा। एक्स रेस टू 8 प्लस एक्स रेस टू 5 याच्यामध्ये कॉमन काय निघतो, एक्स रेस टू 5। ठीक आहे, मग जर दोन पहिल्या टर्म मधून एक्स रेस टू 5 कॉमन घेतला तर रिमेनिंग टर्म काय असणार बघा। आता मग पहिल्या टर्म मधून मी एक्स रेस टू 8 मधून एक्स रेस टू 5 कॉमन घेतले, 8 मधले 5 आपण बाहेर घेतलेत म्हणजे किती शिल्लक राहणार, 3। ठीक आहे, सो एक्स रेस टू 8 च्या जागी काय येणार, एक्स क्यूब, कारण आपण त्यातले 5 बाहेर घेतले, प्लस आता एक्स रेस टू 5, पाचीच्या पाची एक्स आपण बाहेर घेतले म्हणजे काय राहणार, इथं 1 राहणार, प्लस 1। ठीक आहे, नेक्स्ट आता दुसरा ग्रुप बघा, दुसऱ्या दोन टर्मचा ग्रुप, त्याच्यातून काय कॉमन निघते बघायचं। दोन्ही मधून पण काहीही कॉमन निघत नाही, अशा केसमध्ये काय घ्यायचं असतं, प्लस 1 कॉमन घ्यायचं। जर कुठलीही टर्म तुम्हाला कॉमन दिसत नसेल तर काय करायचं, आपण प्लस 1 कॉमन घ्यायचं। आता 1 कॉमन घेतल्यावरती रिमेनिंग टर्म काय राहणार, जी आहे तीच, म्हणजे काय, एक्स क्यूब प्लस 1 आहे तसा राहणार। ठीक आहे, 1 कॉमन घेतल्यामुळे काही फरक पडत नाही। ठीक आहे, इक्वल टू 0। लक्षात आलंय ना, दोनचे ग्रुप करायचं, पहिल्या दोन टर्मचा ग्रुप, नंतर दुसऱ्या दोन टर्मचा ग्रुप। पहिल्या टर्म मधून काय कॉमन निघते बघा, एक्स रेस टू 5, सो रिमेनिंग टर्म काय असणार, 8 मधून 5 कॉमन घेतले म्हणजे 3, प्लस पाचीच्या पाची कॉमन घेतली म्हणजे काय राहणार, 1। दुसऱ्या दोन टर्मच्या ग्रुप मधून तसं कॉमन असं काही दिसत नाही, मग त्या केसमध्ये काय कॉमन घ्यायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला, प्लस 1। 1 कॉमन घेतला की काय राहणार, जी टर्म आहे तीच राहणार, एक्स क्यूब प्लस 1। ठीक आहे, आता ऑब्झर्व करा, आता ज्या दोन टर्म आहेत त्याच्यामध्ये परत आपल्याला एक टर्म कॉमन दिसते। कुठली कॉमन टर्म आहे, एक्स क्यूब प्लस 1 ही कॉमन टर्म आहे। सो आपण कॉमन घेऊया एक्स क्यूब प्लस 1। मग एक्स क्यूब प्लस 1 जर दोन्ही टर्म मधून कॉमन घेतला तर राहतं काय बघूया, जे काही रिमेनिंग टर्म आहे ती नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहायची। मग पहिल्या टर्म मधून जर एक्स क्यूब प्लस 1 कॉमन घेतला तर काय राहणार, एक्स रेस टू 5। ठीक आहे, रिमेनिंग टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायची। ठीक आहे, तर दुसऱ्या टर्म मधून एक्स क्यूब प्लस 1 कॉमन घेतला म्हणजे काय राहतं बघा, प्लस 1। ठीक आहे, इक्वल टू 0। लक्षात आलं, जर अल्जेब्राइक इक्वेशन दिला असेल तर काय करा, दोन टर्मचा एक ग्रुप करून त्याच्यातून कॉमन घ्या आणि आपण फॅक्टर कॅल्क्युलेट करा। सो मला या अल्जेब्राइक इक्वेशनचे फॅक्टर काय मिळाले, एक्स क्यूब प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर काय मिळाला, एक्स रेस टू 5 प्लस 1 हा फॅक्टर मिळालाय। मग आता याचा अर्थ काय असतो, आयदर हा फॅक्टर 0 असेल किंवा दुसरा फॅक्टर 0 असेल। सो मी काय लिहिणार आता, याचा अर्थ काय, एकतर एक्स क्यूब प्लस 1 याची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे किंवा कोणाची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे, एक्स रेस टू 5 प्लस 1 या फॅक्टरची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे। ठीक आहे, मग आता याचा हे दोन इक्वेशन यूज करून मी
या आपल्याला दिलेल्या इक्वेशनचे 8 रूट कॅल्क्युलेट करणार आहे डी मोवियस थेरम वापरून. सो केअरफुली बघा. आता पहिलं इक्वेशन घेतो. पहिलं इक्वेशन काय? एक्स क्यूब प्लस 1 इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन मी कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कसं चेंज करतोय लक्ष द्या. काय करायचं आता? मग जी एक्सची टर्म आहे ती लेफ्टला ठेवायची, एक्स नसणारी टर्म राईटला शिफ्ट करायची. मग एक्सची टर्म कुठली आहे? एक्स क्यूब लेफ्टला राहू दे. एक्स नसणारी टर्म कुठली आहे? प्लस 1 राईटला गेल्यावर काय होणार? -1. ठीक आहे. मग आता फक्त मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हा क्यूब घालवायला पाहिजे. मग क्यूब घालवायचा असेल तर दोन्ही साईडचा आपल्याला काय घ्यायला पाहिजे? क्यूब रूट घ्यायला पाहिजे. ठीक आहे. मग जर एक्स क्यूबचा क्यूब रूट घेतला तर काय होतं? क्यूब निघून जातो, म्हणजे फक्त काय राहणार? लेफ्ट हँड साईडला एक्स आणि राईट हँड साईडला आता क्यूब रूट घेऊया. -1 चा क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय असतं? पॉवर 1/3. स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर काय? 1/2. हे लक्षात ठेवा. फोर्थ रूट म्हणजे पॉवर काय असणार? 1/4. ठीक आहे. स्वतः क्यूब रूट घेतलाय. एक्स क्यूबचा क्यूब रूट घेतला की क्यूब निघून जातो. का? कारण 3 × 1/3 होणार. क्यूब रूट म्हणजे 1/3. 3 आणि 3 कॅन्सल झाला, म्हणजे काय राहिलं? एक. ठीक आहे. सिमिलरली लेफ्ट हँड साईडचा क्यूब रूट घेतला तर राईट हँड साईड -1 चा क्यूब रूट घेऊया. सो -1 चा क्यूब रूट म्हणजे काय येणार? -1 रेज टू 1/3. ओके. क्यूब रूट म्हणजे पॉवरला काय लिहायचं? 1/3. सो बघा आता आपण जे काही दिलेलं इक्वेशन होतं एक्स क्यूब प्लस 1 हे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे? -1 आणि त्याची पॉवर काय? 1/3. मग अशा केसमध्ये आता मला या कॉम्प्लेक्स नंबरचे किती रूट मिळणार आहे? डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तेवढे रूट, म्हणजे किती? 3 रूट. मग आता काय करायचं? पहिल्या स्टेपला जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला मी झेड अज्युम करतो. काय आहे कॉम्प्लेक्स नंबर? -1. ठीक आहे. आता तो कसा लिहितो आपण? ऑलवेज स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे पहिला रिअल पार्ट, देन प्लस आय इंटू इमॅजिनरी पार्ट. आता या -1 मध्ये फक्त रिअल पार्ट आहे, आय असणारा पार्ट नाही आहे. मग हे कसं लिहिणार स्टँडर्ड फॉर्म मध्ये? -1 आहे तसा प्लस आय, म्हणजे इमॅजिनरी पार्ट अब्सेंट आहे, सो कसा लिहायचा? तो 0 सोबत लिहायचा, म्हणजे काय येणार? आय इंटू 0. ठीक आहे. लक्षात आलंय? कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर पहिल्यांदा काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. हे जर -आय आलं असतं तर मी कसं लिहिलं असतं? आता इथं रिअल पार्ट अब्सेंट आहे, म्हणजे मी कसं लिहिणार? 0. रिअल पार्ट अब्सेंट आहे प्लस इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय सोबत जो नंबर आहे तो लिहायचा. मग आय सोबत कोण नंबर आहे? बघा, -1. ठीक आहे. सो ऑलवेज लक्षात ठेवा, दिलेला नंबर स्टँडर्ड फॉर्म कॉम्प्लेक्स नंबरच्या लिहायचा. ठीक आहे. ओके. आता काय करूया? हा स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करूया. झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय शी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधू. एक्स ची व्हॅल्यू काय आहे? आय नसणारा पार्ट म्हणजे -1 आणि वाय ची व्हॅल्यू काय? आय सोबत असणारा, मग आय सोबत कोण आहे? 0. सो वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. ठीक आहे. मग आता कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचे रूट कॅल्क्युलेट करायचे असतील तर पहिली स्टेप काय आहे? तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये एक्सप्रेस करा. मग आता पोलार फॉर्म काय असतो कॉम्प्लेक्स नंबरचा? बघितलाय आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. काय असतो पोलार फॉर्म? झेड इज इक्वल्स टू आर इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. हा पोलार फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. याला इक्वेशन नंबर 1 अज्युम करूया. मग आता कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म जर आपल्याला शोधायचा असेल तर काय शोधायला लागतं? आर म्हणजे त्याचा मॉड्युलस आणि थीटा म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा अँप्लिट्यूड. ठीक आहे. सो -1 हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आपल्याला पोलार फॉर्म मध्ये लिहायचा आहे. का? मी मगाशीच सांगितलं, कारण डी मोवियस थेरम अप्लाय करायचं असेल तर कॉम्प्लेक्स नंबर हा पोलार फॉर्म मध्ये लागतो आणि पॉवर फंक्शन लागतं. पॉवर फंक्शन तर आले, फक्त आता कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये लिहायचा आहे. सो -1 आपण पोलार फॉर्म मध्ये लिहूया. काय शोधणार? पहिल्यांदा आर म्हणजे काय? मॉड्युलस. काय असतो आरचा फॉर्म्युला? रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे. एक्स ची व्हॅल्यू आहे -1 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 0. सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युल्यामध्ये. सो देअरफॉर आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट एक्स म्हणजे काय? -1 त्याचा स्क्वेअर प्लस
y म्हणजे काय 0 त्याचा स्क्वेअर. आणि हे जर सोडवलं तर आन्सर काय येतं बघा, -1 चा स्क्वेअर काय असतो 1 प्लस 0 चा स्क्वेअर काय असतो 0. ओके, 1 प्लस 0 म्हणजे काय 1 आणि त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर परत काय येतं 1. सो मला मॉड्युलस या कॉम्प्लेक्स नंबर -1 चा किती मिळाला 1. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट करूया, थीटा म्हणजे ॲम्प्लिट्यूड. मग आता ॲम्प्लिट्यूड आपण कधी डायरेक्ट कॅल्क्युलेट करत नाही. काय करतो, पहिला चेक करतो तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. मग ते कसं चेक करायचं, एक्स आणि वायचं साईन बघून. मग एक्स बघा काय आहे -1 म्हणजे काय निगेटिव्ह आहे आणि वाय पॉझिटिव्ह म्हणू शकतो आपण. सो एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. मग असं कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो, एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये आता आपला हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा ॲम्प्लिट्यूड थीटा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, पाय मायनस टॅन इनवर्स मॉड्युलस वाय बाय एक्स. ओके, कॉम्प्लेक्स जर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर फॉर्म्युला काय 180 पेक्षा कमी असतो दुसरा क्वाड्रंट म्हणजे काय पाय मायनस टॅन इनवर्स वाय बाय एक्स. सो आता याच्यामध्ये वाय आणि एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस टॅन इनवर्स मॉड्युलस. मॉड्युलस कशासाठी घेतो, जरी निगेटिव्ह आला त्याच्यामध्ये नंबर तो पॉझिटिव्ह करून लिहायचा. सो वाय ची व्हॅल्यू काय आहे बघा 0 डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू काय आहे -1. ठीक आहे. कॅल्क्युलेट करतो. तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल, कॅल्क्युलेटर रॅडियनला सेट करा आणि हे टाईप करा, पाय मायनस टॅन इनवर्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0 - 1. आता 0 अपॉन -1 म्हणजे काय असतं 0. कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. मग टॅन इनवर्स ऑफ 0 किती असतो 0 असतो. म्हणजे मला काय मिळालं, पाय मायनस 0 म्हणजेच किती पाय. सो आपला ॲम्प्लिट्यूड थीटा किती आला, पाय आला. ठीक आहे, मॉड्युलस 1 ॲम्प्लिट्यूड पाय. सो आता काय करूया, या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. मला काय मिळेल, जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे -1 त्याचा पोलार फॉर्म मिळेल. ठीक आहे. सो झेड म्हणजे आपला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे -1. त्याचा पोलार फॉर्म काय येतो बघा, -1 इक्वल टू आर म्हणजे 1 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू पाय प्लस आय साइन थीटाची व्हॅल्यू पाय. ठीक आहे. हा झाला कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म. कुठल्या कॉम्प्लेक्स नंबरचा, आपल्याला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर -1 चा. ठीक आहे. तर मला माहिती आहे 1 ने कशालाही मल्टिप्लाय करा आन्सर काय मिळतं, परत तेच मिळतं. म्हणजे 1 इंटू कॉस पाय प्लस आय साइन पाय म्हणजे काय येणार, कॉस पाय प्लस आय साइन पाय. हा झाला कोणाचा पोलार फॉर्म -1 चा. ठीक आहे. सो स्टेप 1 आपण कंप्लीट केली, रूट्स कॅल्क्युलेट करायची. ओके. आता दुसरी स्टेप काय असते, रूट्स कॅल्क्युलेट करायची दुसरी स्टेप, जो काही ॲम्प्लिट्यूड आलाय बघा तो काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. कशाने, 2n पाय प्लस थीटाने. जो काही ॲम्प्लिट्यूड थीटा आलाय तो कशाने चेंज करा, 2n पाय प्लस थीटाने. ठीक आहे. सो आता ॲम्प्लिट्यूड आपला काय आलाय पाय, त्याच्या जागी काय लिहिणार मी 2n पाय प्लस पाय. ओके, सिंपल आहे. जे काही ॲम्प्लिट्यूड आलाय त्याच्यामध्ये 2n पाय ऍड करायचं आणि ते सोडवायचं. आता याच्यामध्ये काय सोडवता येतं का, काही नाही, ॲज इट इज ठेवा. सो जिथं जिथं पाय आहे तिथं मी काय लिहिणार 2n पाय प्लस पाय आपल्या कॉम्प्लेक्स नंबर जो पोलार फॉर्म मध्ये आहे त्याच्यामध्ये. सो काय येणार -1 इक्वल टू कॉस पायच्या जागी काय लिहिणार मी 2n पाय प्लस पाय. ठीक आहे, प्लस आय साइन, परत पायच्या जागी काय लिहिणार मी 2n पाय प्लस पाय. ठीक आहे. सो दुसरी स्टेप कंप्लीट केली, थीटाच्या जागी 2n पाय प्लस थीटा रिप्लेस केला. आता काय करायचं, आपल्याला जो कॉम्प्लेक्स नंबर दिलाय त्याचे रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, मग त्याची पॉवर किती आहे बघा 1/3 आहे. सो नेक्स्ट स्टेपला काय करायचं, जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याची पॉवर रेज करा कितीने 1/3 ने. ठीक आहे. सो -1 ची पॉवर 1/3 ने रेज करत असेल तर राईट हँड साईडची पण पॉवर 1/3 ने रेज करायची. ओके, सो दोन्ही साईडची पॉवर आपण 1/3 ने रेज करूया. म्हणजे काय होणार,
दोघांच्याही डोक्यावरती आपण 1/3 लिहिणार, म्हणजे काय येणार -1 raised to 1/3. ओके, आणि राईटला काय येणार cos 2n पाय प्लस I sin 2n पाय raised to 1/3. ठीक आहे, लक्षात ठेवा ही महत्वाची स्टेप आहे, बऱ्याच वेळेला विसरली जाते. पोलार फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहिला की एम्प्लिट्यूड चेंज करा 2n पाय प्लस थीटाने. ते चेंज केल्यानंतर काय करायचं, पॉवर रेज करायची. बघा -1 ची पॉवर 1/3 आहे, सो दोन्ही साईडची पॉवर 1/3 न रेज करा. मग आता काय करणार, सॉरी तिसऱ्या स्टेपला जो काही आपल्याला आता कॉम्प्लेक्स नंबर मिळालाय त्याला डी मोवियर्स थेरम अप्लाय करा. कधी अप्लाय करू शकतो डी मोवियर्स थेरम, मी ऑलरेडी सांगितलंय. कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये पाहिजे आणि पॉवर फंक्शन असला पाहिजे. ठीक आहे, सो पॉवर फंक्शन आली, 1/3 ही त्याची पॉवर आहे, आपल्याला इथं दिलेली आहे. काय असतो डी मोवियर्स थेरम, cos थीटा प्लस I sin थीटा रेज टू n. म्हणजे काय, cos n थीटा प्लस I sin n थीटा, म्हणजे जी काही पॉवर असेल ती काय करायची आहे, आतमध्ये थीटाला मल्टिप्लाय करायची आहे. आता आपली पॉवर कुठली आहे 1/3. सो ही काय करणार मी, जो आपला एम्प्लिट्यूड आहे, कुठला एम्प्लिट्यूड 2n पाय प्लस पाय, याला काय करणार मल्टिप्लाय करणार. ओके, सो काय मिळते बघा मला. मग आता मी -1 raised to 1/3 हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला z ॲज्युम करतो, म्हणजे मला लिहिलं जरा सोपं जाईल. किंवा तुम्ही -1 raised to 1/3 च्या जागी काय लिहू शकता, x लिहू शकता. इथं ऑलरेडी आपण त्याला काय ॲज्युम केलं, x. तुम्ही z च्या आधी x जरी लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. मी z घेतलाय कारण नॉर्मली आपण कॉम्प्लेक्स नंबर्सला z डिनोट करतोय म्हणून. तुम्ही x लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काय करायचं आहे आता आपल्याला डी मोवियस थेरमच्या वेळी, की जी काही पॉवर आहे 1/3 ती आतमधल्या एम्प्लिट्यूडला मल्टिप्लाय करायची आहे. काय एम्प्लिट्यूड 2n पाय प्लस पाय, याला 1/3 न मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, डी मोवियस थेरम अप्लाय केला, सिंपल आहे. आता काय होते, हा 1 2n पाय प्लस पायला मल्टिप्लाय करणार आणि हा 3 याच्या डिनॉमिनेटरला. काय याचा डिनॉमिनेटर 1 लिहिलेलं नाही, याचा अर्थ 1. हा, मग काय येणार सांगा, z इज इक्वल्स टू 1 ने जर 2n पाय प्लस पायला मल्टिप्लाय केलं तेच येणार 2n पाय प्लस पाय, आणि डिवायडेड बाय 3 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 3 प्लस I साइन सेम तेच 2n पाय प्लस पाय आणि डिवाइड बाय 3 इंटू 1 3. ठीक आहे, सो डी मोवियर्स थेरम अप्लाय केला, सिम्प्लिफाय केला, तर जे काय आलंय त्याला इक्वेशन नंबर 2 ॲज्युम करा. ठीक आहे, इथेपर्यंत लक्षात आलंय. आता शेवटची स्टेप काय करायची असते, आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. किती रूट्स आहेत, 3 रूट्स आहेत. मग 3 रूट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर डी मोवियस थेरम अप्लाय केल्यानंतर जे इक्वेशन आलंय त्याला मी इक्वेशन 2 ॲज्युम केलंय. त्याच्यामध्ये आपण n च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. काय सबस्टिट्यूट करायच्या n च्या व्हॅल्यू, 0 1 2. किती रूट्स आहेत या इक्वेशनला, 3 रूट आहेत, म्हणून मी n च्या 3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, 0 1 आणि 2. मग बघूया 0 1 आणि 2 ला काय रूट्स मिळतात. सो सबस्टिट्यूट n इक्वल टू 0 कुठे, इक्वेशन 2 मध्ये. मग जो पहिला रूट मला मिळणार आहे 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला मी z1 असं ॲज्युम करतो. ठीक आहे, n च्या जागी 0 लिहूया. बघा आता कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट करणार आहे. 2 इंटू 0 म्हणजे 0, 0 इंटू पाय म्हणजे 0. सो 0 प्लस पाय किती, पाय डिवाइड बाय 3. सो जर n च्या जागी 0 मी सबस्टिट्यूट केला तर अँगल काय मिळतो, पाय बाय 3. म्हणजे पहिला रूट आपला काय आला, कॉस पाय बाय 3 प्लस I साइन पाय बाय 3. जो अँगल कॉसचा असतो तोच साइनचा असतो. ठीक आहे, हा, आता दुसरा रूट कॅल्क्युलेट करूया. काय करायचं, दुसरा रूट कॅल्क्युलेट करायसाठी n च्या जागी काय लिहायचं, 1. कुठे, इक्वेशन 2 मध्ये. सो इक्वेशन 2 मध्ये n च्या जागी 1 लिहू. मग मला कुठला रूट मिळणार, सेकंड रूट. कशाने डिनोट करायचा, z2 ने. मग बघा आता केअरफुली, n च्या जागी 1 लिहिला, मल्टिप्लिकेशन करतो, 2 इंटू 1 2, 2 इंटू पाय 2 पाय, आणि 2 पाय प्लस पाय म्हणजे किती, 3 पाय. सो काय येणार, कॉस 3 पाय डिवायडेड बाय 3 प्लस I साइन 3 पाय डिवायडेड बाय 3. आता इथं काय होतं, 3 आणि 3 कॅन्सल होतं. जे सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहेत ते सगळे करा. म्हणजे z2 ची व्हॅल्यू काय मिळाली मला, कॉस पाय प्लस I
साइन पाय. सो सेकंड रूट आला कॉस पाय प्लस आय साइन पाय. आता थर्ड रूट कॅल्क्युलेट करूया. त्याच्यासाठी काय सबस्टिट्यूशन करणार, एनच्या जागी 2 कुठे, इक्वेशन 2 मध्ये, आणि त्याला आपण काय अज्युम करणार, Z3. ठीक आहे. सो तिसरा रूट आपला काय आहे तो बघूया. एनच्या जागी 2 लिहून बघा. मग आता मल्टिप्लिकेशन करूया. 2 इंटू 2 4 पाय, 4 पाय प्लस पाय, 4 अधिक 1 किती, 5 पाय. सो कॉस, पहिला कॉस लिहायला विसरायचं नाही, कॉस 5 पाय डिवायडेड बाय 3. 2 इंटू 2 किती, 4 पाय प्लस पाय म्हणजे 5 पाय प्लस आय साइन किती, 5 पाय बाय 3. यात काही सिम्प्लिफाय होत नाही. सो बघा, पहिलं इक्वेशन मी एक्स क्यूब प्लस 1 इक्वल टू 0 सोडवलं. मला त्याच्यावरून 3 रूट मिळाले एक्सचे, Z1, Z2 आणि Z3. अजून किती रूट शिल्लक आहेत, 5 रूट शिल्लक आहेत. 8 रूट टोटल आहेत, त्यातले 3 आपण शोधले. आता राहिले 5 रूट. ते कशावरून कॅल्क्युलेट करायचे, सेकंड इक्वेशन वरून. कुठला आहे सेकंड इक्वेशन, x⁵ प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. ते पुढे सोडवूया आपण. बघा, नाव कन्सिडर x⁵ प्लस 1 इक्वल टू 0. मगाची स्टेप फॉलो करायची. आता परत काय करणार, x ची जी काही टर्म आहे ती लेफ्टला लिहिणार, x⁵ आणि x नसणारी टर्म राईटला शिफ्ट करणार, म्हणजे प्लस 1 राईटला गेल्या काय होणार, -1. ठीक आहे. फक्त xच्या फॉर्म मध्ये लिहायची ही टर्म. म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हा 5 घालवायला पाहिजे पॉवर मधला. मग जर 5 घालवायचा असेल तर दोन्ही साईडचा कितवा रूट घ्यायला पाहिजे, 5th रूट घ्यायला पाहिजे. सेकंड 5th रूट ऑफ बोथ साइड. 5th रूट म्हणजे काय लिहितो आपण पॉवर मध्ये, रेज टू 1/5. इथं रेज टू 1/5 घेतलं तर 5 आणि हा 5 कॅन्सल होतो, म्हणजे लेफ्टला मला काय मिळणार, x इक्वल टू. आता इथं काय येणार, -1 ची पॉवर कितीने रेज करायची, 1/5 ने. ठीक आहे. सो राईटला काय येणार, -1 रेज टू 1/5. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे आहेत, या -1 चे 5 रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत युजिंग डी मोव्हियर्स थेरम किंवा कॉम्प्लेक्स नंबर. मग काय करतो आपण, पहिल्यांदा हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे -1, हा पोलार फॉर्म मध्ये लिहून घेतो. आता ही स्टेप मी करणार नाही, कारण ऑलरेडी आपण ही स्टेप केलेली आहे. बघा, लक्ष द्या काय केलंय आपण, हे सोडवलेलं आहे आपण. तो परत सोडवायचं नाही. इथं बघा, z इक्वल टू -1. -1 आपण ऑलरेडी पोलार फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. पहिली स्टेप रूट्स कॅल्क्युलेट करायची आपण इथंच केलेली आहे. सो परत लिहायची गरज नाही. काय आलं, -1 चा पोलार फॉर्म कॉस पाय प्लस आय साइन पाय. ओके. दुसरी स्टेप पण केले, काय, थीटाच्या जागी 2n पाय प्लस थीटा सबस्टिट्यूट केलाय. म्हणजे पायच्या जागी काय लिहिलंय, 2n पाय प्लस पाय. म्हणजे आपल्याला -1 च्या जागी आता काय लिहायचं आहे, कॉस 2n पाय प्लस आय साइन 2n पाय प्लस पाय. का, कारण आपण ऑलरेडी हा -1 पोलार फॉर्म मध्ये चेंज केलाय आणि अँगल पण आपण रिप्लेस केलेला आहे. सो आता मी काय करणार, -1 डायरेक्टली कसा लिहिणार, कॉस 2n पाय प्लस आय साइन 2n पाय प्लस पाय. ठीक आहे. कारण हे ऑलरेडी आपण मागच्या इक्वेशन मध्ये सोडवलेलाच पार्ट आहे. -1 इक्वल टू कॉस 2n पाय प्लस आय साइन 2n पाय प्लस पाय. ठीक आहे. सो 2 स्टेप आपण ऑलरेडी केले. -1 पोलार फॉर्म मध्ये लिहिलाय आणि थीटाच्या जागी 2n पाय प्लस थीटा लिहिलेला आहे. आता नेक्स्ट काय करायचं, पॉवर रेज करायची, हे विसरायचं नाही. आता -1 ची पॉवर किती आहे बघा, 1/5. सो काय करूया, दोन्ही साइडची पॉवर आपण रेज करूया कितीने, 1/5 ने. म्हणजे काय येणार, जर 1/5 ने पॉवर रेज केली तर -1 रेज टू 1/5 आणि राईटला काय येणार, कॉस 2n पाय प्लस आय साइन 2n पाय रेज टू 1/5. आता कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये आहे आणि पॉवर फंक्शन आहे. मग तिसरी स्टेप काय असती, हे सोडवण्यासाठी कुठला थेरम यूज करा, डी मोव्हियस थेरम यूज करा. काय असतो तो डी मोव्हियस थेरम, जी काही पॉवर आहे पोलार फॉर्म मधल्या कॉम्प्लेक्स नंबरची, ती काय करायची, आतमधल्या अँप्लिट्यूड थीटाला मल्टिप्लाय करायची, कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा. सो आता आपली पॉवर काय आहे, 1/5 आहे. सो ही काय करणार, आतमधल्या अँप्लिट्यूड कोण आहे, 2n पाय प्लस पाय, याला काय करणार, मल्टिप्लाय
करणार. एकदम सिंपल आहे डी मोवियस थेरम. ओके, आता काय करूया, -1/1/5 ला मी z अज्युम करतो किंवा काय लिहू शकतो म्हणून मी मगाशी सांगितले तुम्ही x म्हणून लिहू शकता. ओके, z मी काय यूज करतोय कारण जनरली आपण कॉम्प्लेक्स नंबरला z अज्युम करतोय म्हणून. ठीक आहे, सो जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला त्यामधल्या अँप्लिट्यूडला कशाने मल्टिप्लाय करा, 1/5 ने. सो cos 1/5 इंटू 2n पाय प्लस पाय प्लस आय साइन 1/5 इंटू 2n पाय प्लस पाय. ठीक आहे, आता असं केलं तर काय येणार, z इक्वल टू कॉस 1 ने 2n पाय प्लस पायला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 2n पाय प्लस पाय, आणि 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 5 प्लस आय साइन सेम तेच 2n पाय प्लस पाय इंटू 1 म्हणजे 2n पाय प्लस पाय, आणि 5 इंटू 1 म्हणजे काय, 5. ठीक आहे, सो डी मोवियस थेरम अप्लाय केला, सिम्प्लिफाय केलं, मला एक इक्वेशन मिळालं, त्याला मी इक्वेशन नंबर 3 अज्युम करतो. आता या इक्वेशन 3 चा यूज करून आपण काय करणार आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचे किती रूट फाइंड आउट करणार आहे, 5 रूट्स. मग आता रूट्स कॅल्क्युलेट करायची शेवटची स्टेप काय आहे, जे काही इक्वेशन आलंय 3 त्यामध्ये n च्या व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायच्या, 0 1 2 3 आणि 4, 5 रूट आहेत. सो n च्या 5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, 0 पासून स्टार्ट करायच्या, 0 1 2 3 4. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय सबस्टिट्यूट करूया, n च्या जागी 0 इक्वेशन 3 मध्ये डी मोवियस थेरम अप्लाय करून आलेल्या इक्वेशन मध्ये. हा, मग पहिला रूट आहे, सो मी त्याला z1 अज्युम करतो. हा, n च्या जागी 0 लिहूया. काय ना सांगा बघा, cos 2 इंटू 0 म्हणजे 0, सो पहिली टर्म ही 0 झाली. सो 0 प्लस पाय म्हणजे काय, पाय डिवाइड बाय 5, सो काय येणार, cos पाय बाय 5 प्लस इथं पण तेच आहे ना, हा 0 होणार, काय येणार, पाय बाय 5 प्लस आय साइन पाय बाय 5. सो हा झाला पहिला रूट आपल्याला या दिलेल्या इक्वेशनचा, -1/1/5 चा. तर दुसरा रूट कॅल्क्युलेट करायचा आहे, सो काय करणार, n च्या जागी काय लिहिणार, 1, पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. सो बघा इक्वेशन 3 मध्ये n च्या जागी 1 लिहूया. मला काय मिळणार, z चा दुसरा रूट मिळणार, कॉम्प्लेक्स नंबरचा दुसरा रूट z2. हा, मग इथं बघा, इथं जरा कॅल्क्युलेशन केअरफुली बघा, 2 इंटू 1 म्हणजे काय, 2, सो 2 पाय प्लस पाय म्हणजे किती, 3 पाय. सो काय येणार, दुसरा रूट cos 3 पाय बाय 5 प्लस आय साइन, हे काही सोडवायची गरज नाही, जो पहिला अँगल आलाय तोच 3 पाय बाय 5. ठीक आहे, सो दुसरा रूट पण मिळाला. ओके, आता तिसरा रूट कॅल्क्युलेट करायचा आहे, सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. काय सबस्टिट्यूशन करणार, n इक्वल टू 2 इक्वेशन 3 मध्ये. मग बघा आता n च्या जागी आपण 2 लिहूया आणि आपल्याला तिसरा रूट मिळणार, ज्याला आपण काय म्हणणार आहे, z3 इक्वल टू, बघा n च्या जागी 2 लिहितो, 2 इंटू 2 4 पाय प्लस पाय, आता 4 पाय प्लस पाय म्हणजे किती, 5 पाय डिवाइड बाय 5 प्लस आय साइन तेच येणार, बेदुने 4 पाय प्लस पाय म्हणजे किती, 5 पाय, 5 पाय बाय 5, सो प्लस आय साइन 5 पाय बाय 5. आता इथं काय होतं, 5 आणि 5 कॅन्सल होतं, म्हणजे आपलं सिम्प्लिफिकेशन होतंय. सो z3 मला काय मिळणार, 5 5 गेला म्हणजे cos पाय प्लस आय साइन पाय. ठीक आहे, क्लिअरली इथं लक्षात येतं आपला 2 चा डिफरन्स आहे, 2 न इन्क्रीमेंट होत चाललेत व्हॅल्यू, पाय नंतर 2 वाढवला 3 पाय, परत 2 वाढवला 5 पाय, नंतर वाढवलं तर काय येणार, 2 7 पाय, आणि शेवटचा काय असणार, 9 पाय. ठीक आहे, सो आता चौथा रूट कॅल्क्युलेट करायचा आहे, सो n च्या जागी काय लिहिणार, 3 इक्वेशन 3 मध्ये लिहूया. मग n च्या जागी 3, बघा इकडे, हा, मग मला चौथा रूट मिळणार, मी त्याला काय अज्युम करतो, z4. मग कॅल्क्युलेशन करूया, cos 2 इंटू 3 म्हणजे 6 पाय प्लस पाय 6 अधिक 1 म्हणजे किती, 7 पाय. सो काय येणार, cos 7 पाय डिवायडेड बाय 5 प्लस आय साइन सेम तेच 7 पाय डिवायडेड बाय 5. मी मला सांगितलं होतं 2 चा डिफरन्स, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि शेवटचा 9. ओके, आता लास्ट रूट फाइंड आउट करायचा आहे, तो n च्या जागी काय लिहिणार, 4 इक्वेशन 3 मध्ये. ठीक आहे, बघा मग आता इक्वेशन 3 मध्ये जिथं जिथं n आहे तिथं काय लिहूया, 4 लिहूया. मी त्याला काय म्हणणार, z5.
पाचवा रूट दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा. काय तो बघा. कॉस 2 × 4 8 8 पाय प्लस पाय 8 मध्ये एक ऍड केलं की देणार 9 9 पाय डिवायडेड बाय 5. सो कॉस 9 पाय डिवायडेड बाय 5 प्लस आय साइन 9 पाय डिवायडेड बाय 5. सो हे काय झाले 5 रूट्स झाले कशाचे -1 चे आणि ऑलरेडी आपण 3 रूट्स शोधलेले आहेत. ठीक आहे. सो मला टोटल किती रूट्स मिळाले 8 रूट्स मिळालेले आहेत दिलेल्या इक्वेशनचे. हे 3 रूट कशावरून लिहिले मी x³ + 1 = 0 याच्यावरून आणि हे 5 रूट्स कशावरून लिहिले x⁵ + 1 = 0. सो बघा मित्रांनो हे एवढं सोपं एक्झाम्पल 6 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.